नमस्कार. मी आज माझे ट्रेनमधले एक आठवण सांगते. ज्या वेळेला जास्त प्रत्येकाच्या घरी टेलिफोन नव्हता, मोबाईलची तर गोष्टच सोडा, पण टेलिफोन, साधे टेलिफोन पण खूप जणांकडे नव्हते त्यावेळेचे. तर माझी नेहमी ट्रान्सफरेबल जॉब, त्यामुळे खूप ग्रुप असायचे आणि प्रत्येक ग्रुपच्या गरज नाही की प्रत्येकीचं नाव लक्षात असायचं. मी फक्त चेहऱ्यामेहऱ्याने असं हाय हॅलो सगळ्यांना बोलायचो. काही लोकांचे फक्त कामाचे लक्षात असायचं, ही MTNL वाली आहे, ही असं. तर दरवेळेला सुट्टीत ना आमच्या आमच्या आपापसामध्ये गप्पा व्हायच्या की अरे सुट्टी पडली, मुलं खूप त्रास देतात, निघतानाच रडतात वगैरे वगैरे. तर मी एका बाईला विचारलं, अगं एरवी तू केवढी चबड चबड बोलतेस, प्रत्येक विषयात मनापासून भाग घेते, 2 दिवस झाले तू काहीच बोलत कशी नाही? तर तेव्हा ती मला म्हणाली की मला तू नेहमी नेहमी असं का विचारते, कारण हे दुसऱ्यांदा माझ्याकडून झालं होतं. म्हणजे पहिल्यांदा 1-2 वर्षापूर्वी झालं होतं आणि हे दुसऱ्यांदा झालं होतं की आणि तिला मूलबाळ नव्हतं आणि ती रडायला लागली, तू हे जाणून बुजूनच करते म्हणून. आणि खरंच सांगते, मी विसरून गेली होती की हिला मूलबाळ नाही आहे म्हणून. मी असं समजत होते की तिला मूलबाळ आहे. पण त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला. कोणाला पण तू कशी आहेस, आता कसं चाललंय, ह्या पलीकडे कोणाचंही पर्सनल घरातलं विचारायचं नाही, कारण आपल्याला त्यांची परिस्थिती माहीत नसते. आपण सहज म्हणून विचारतो, कधी कधी माणूस न लक्षात राहता विचारतो. बरं, काय वेळेला काय होतं, विचारलं नाही तरी बघ हिला माहीत होतं तरी विचारलं नाही, हा प्रकार होतो. कारण एकदा माझ्या मैत्रिणीचं असंच झालं की तिचे मिस्टर गेले होते आणि खरंच मला माहीत नव्हतं की तिचे मिस्टर गेलेत म्हणून. आणि मी बऱ्याच दिवसाच्या रजेनंतर मी रिझ्यूम झाले आणि मी ॲज युजल तिच्याशी बोलले, कारण माझ्याही लक्षात नाही आलं की तिचं आणि तिला असं वाटलं की मला माहीत असून मी तिला तिच्या नवऱ्या म्हणजे तिच्या शोकाबद्दल तिला मी हे नाही केलं. असं कधी कधी बोलण्यामध्ये होतं आणि लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा असतात आणि जास्त बोलणाऱ्यांच्याकडून तर जास्तच असतात की ह्यांचं सगळंच लक्षात असेल. पण असं नाही होत, कधी कधी विसरायला होतं, कधी माणसं मिक्स मॅच होतात, हे नेमकं हा माणूस आहे का ते माणूस आहे लक्षात राहत नाही. पण शक्यतो म्हणून जुजबीज बोलावं, हे मात्र मी स्वतःला लावलेला एक नियम आहे की शक्यतो अगदी ज्यांच्या बाबतीत आपल्याला 100% माहीत नाही चांगल्या किंवा वाईट गोष्टी, तोपर्यंत त्या गोष्टीचं पर्सनलमध्ये जायचं नाही, जुजबीज बोलायचं, काय हाय बाय इथपर्यंत.